पावसाचा जोर वाढणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे। राज्यात उद्यापासून नमस्कार, हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात पुन्हा एकदा तुफान पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। विजांच्या प्रचंड कडकडाटासह धो-धो पाऊस आता सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। यामध्ये विजांचं प्रमाण खूप भयानक राहणार आहे व तुफान पाऊस आता पुढच्या 2 तासामध्ये तीव्र होणार आहे। सध्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे, मात्र आता त्याची तीव्रता पुढच्या 2 ते 3 तासात आणखीन जास्त तीव्र होऊन अतिवृष्टी सदृश्य नदी नाले वाहणारे एकदम मोठे पाऊस अचानकपणे आता पुढच्या काही तासातच सुरू होणार आहेत। मात्र कोणत्या जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अधिक राहील, कुठे मुसळधार राहील, सर्व काही अंदाज तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सविस्तरपणे बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज नवनवीन हवामान अंदाजाचा व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळेल व तुमच्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण कसं राहील, पाऊस कधी येईल, सर्व काही बघायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात त्या जिल्ह्याचं पण नाव सांगू शकता, जेणेकरून तुमच्या पण जिल्ह्याचा आपण हवामानाचा पावसाचा अंदाज नक्की देऊ। तर चला आता राज्यभरातील सर्व काही अंदाज बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठं पावसाळी क्षेत्र राज्यामध्ये सक्रिय होतानाची परिस्थिती पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। सध्या स्थितीला जर विचार केला तर मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आता दाखल होत चाललेला आहे। येत्या 2 तासात अहमदपूर लातूर साईडला अतिमुसळधार पावसाची शक्यता असून सर्वांनी सतर्क राहावे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाचं वातावरण आता परळी पूर्व साईड गंगाखेडच्या भागात बघायला मिळणार असून कंधार गंगाखेड मुखेडच्या भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे। त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे। आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आता फक्त तुमच्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज कळेल कसा पाऊस राहील कसं नाही। कारण खूप मोठं एक वादळी वातावरण आता राज्याला धडक देत असून अतिशय भयानक स्वरूपाचा मोठा पाऊस आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे देगलूर, उदगीर, शिरूरंतपाल, निलंगा साईडचे काही भाग असतील या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर, औसा, निलंगा, शिरूर, अंतपाल येत्या 2 तासात भयानक अतिवृष्टीची शक्यता असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाचं वातावरण हे आता बघायला मिळणार असून विजांचा धोका देखील अधिक राहणार आहे। त्यातली त्यात इकडे बघा उदगीर जिल्ह्यातून, इकडे लातूर जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, आमच्या जिल्ह्याचा अंदाज कसा राहील, आमच्या तालुक्यातील कसं पावसाचं वातावरण राहील। तर लातूर जिल्ह्यातून आता त्यांनी कमेंट केली आहे, त्यांच्या पण भागाचा अंदाज आपण देऊया। तर लातूर जिल्ह्यात देखील तुफान पावसाचा अंदाज 2 तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण देखील तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामानाचा अंदाज लगेच देणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता लातूर, उदगीर या ठिकाणी शिरूरंतपाल, निलंगा साईड भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्याला धडक देत असल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे देखील पाहायला मिळत आहे। त्यानंतर इकडे शिरूरंतपाल, निलंगाचा भाग असेल, येत्या 2 तासात तुफान पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघू शकता एक भयानक स्वरूपाचं अतिमुसळधार स्वरूपाचं चक्रकार वादळी वातावरण आहे ते खूप मोठं पाऊस आता राज्यात पुढच्या 2 तासात घेऊन येणार आहे। कारण आता तो राज्याच्या आसपासच्या भागामध्ये दाखल झालेला आहे, मात्र आता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली व्याप्ती वाढवणार असून काही ठिकाणी भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघू शकता आता खूप मोठं वादळी वातावरण जे आहे ते राज्यामध्ये आता तीव्र होत चाललेलं आहे। अतिशय भयानक परिस्थिती आहे, त्यामुळे सतर्क पण राहणं गरजेचंच आहे। तुळजापूर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूरच्या भागात भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। सतर्क राहा, जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। तुम्हाला 2 ते 3 तास अगोदरच एक अंदाज देत आहे, कारण 2-3 तासात 100% पाऊस येणार आहे म्हणजे येणार आहे। तुम्ही नंतर म्हणाल होय आपल्याकडे तर वातावरण नव्हतं, मात्र पुन्हा पाऊस आला। त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्यायची आहे। हे पावसाळी वातावरण खूप वेगाने आता ज्या जिल्ह्यात सध्या कमी पाऊस असेल त्या जिल्ह्याकडे देखील धडक देणार आहे। यामध्ये इकडे तुळजापूर, वैरागचे भाग, धाराशिवचे भाग अतिमुसळधार पावसाला आता सुरुवात होणार असून प्रचंड विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचे पावसाळी वातावरण या ठिकाणी तुफान हजेरी लावण्याची तयारी या पावसाची आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहायचं आहे। यामध्ये इकडे बघा उमरगा, निलंगा, औसा, धाराशिव, बार्शी, वैराग, तुळजापूर मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे। याची तीव्रता आता वाढणार असून फक्त आता तीव्रता वाढणं बाकी आहे। या माध्यमातून मोठा अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस या भागात आपल्याला
बघायला मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांचा प्रचंड कडकडाट पाहायला मिळणार आहे व तुफान पावसाची शक्यता या ठिकाणी आता सध्या काही ठिकाणी सुरू तर झालेलीच आहे, मात्र 2 ते 3 तासात अजून तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये पडणार आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे लगेच बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता बर्दापूर, रेणापूर, तसेच इकडे लातूरचे भाग असतील, मुरुडचे भाग असतील, मध्यम ते जोरदार काही भागात अतिशय मुसळधार पाऊस। लातूरचे भाग तुफान अतिशय भयानक पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे बघू शकता मुरुड, पेठचे भाग आहेत, याही ठिकाणी मसा, कळमचा भाग, तारखेड, भूमचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाची शक्यता आहे। अंबेजोगाई, घाटनांदुरा, बर्दापूर, बोडका, रेणापूर येत्या 2 तासात भयानक पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। 2 तास अगोदरच तुम्हाला अंदाज देत आहे। सध्या तर काही ठिकाणी भयानक पाऊस सुरू आहे, मात्र आता पुढच्या काही तासात देखील भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे परळीचे भाग असतील, परळीच्या भागात देखील बहुतांश भागात अतिमुसळधार काही ठिकाणी भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये परळी, घाटनांदुराच्या भागात देखील अंबेजोगाई तालुका सतर्क राहा। 2 तासात भयानक पावसाचा अंदाज असून आता अतिवृष्टी होणार आहे। नदी नाले तुफान होतील, नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहायचं आहे। अंबेजोगाई या ठिकाणी गेल्या वेळेस पावसाने तलाव फुटला होता, यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे आता सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरणार आहे। तर चला एक भयानक वादळी परिस्थिती आता अजून कोणत्या जिल्ह्यांकडे, तालुक्यांकडे सरकत आहे, आता त्या पण तालुक्यांची नावे सांगतो। तर चला आता बघूयात। तर इकडे बघू शकता ही मोठी परिस्थिती आता लवकरच अजून तीव्र होत चाललेली आहे। पालम, गंगाखेडला अतिवृष्टी सदृश्य पाऊस सध्या सुरू झालेला असून सतर्क राहा। यामध्ये विजांचा प्रचंड कडकडाट असून आता याची तीव्रता आणखी वाढतच जाईल असा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। मुखेड, कंधारचे भाग असतील, या भागात देखील चांगला तुफान पाऊस 100% बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस दाखल होत आहे। नांदेड जिल्हा, नांदेड, पूर्णाच्या भागामध्ये देखील भयानक पावसाची शक्यता आता बघायला मिळत आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आता सक्रिय झालेलं आहे। जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह तुफान पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस येणार आहे, म्हणजे बघू शकता भयानक स्वरूपाची परिस्थिती आहे। त्यानंतर इकडे अर्धापूर, बसमत, पूर्णा, परभणी, झरीबोरी, औंधाचा भाग असेल, या ठिकाणी देखील प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय भयानक पावसाची शक्यता आता वाढत जाणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। व आता शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त जर विचार केला तर जनावरांची योग्य ती काळजी घ्या। प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे नांदेड, मुखेडच्या भागात, अर्धापूरच्या भागात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस सध्या सुरू झालेला आहे। शेतामध्ये पाणी साचले आहे, नदींचे पाणी रेकॉर्ड ब्रेक बघायला मिळत आहे। अक्षरशः नदींच्या पाण्याने पाणी पातळी जी आहे ते ओलांडले असून शेतामध्ये पाणी आता काही ठिकाणी जात आहे, तर शेतातलं पाणी देखील नदीत जात नाही, एवढा नदींना पूर आलेला आहे। अशा पावसाची तीव्रता आता आज दिवसभर पुढच्या 2 तासामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे। यामध्ये पुढचे काही जिल्हे खूप मोठ्या अलर्टवरती असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा इशारा देखील बघायला मिळत आहे। यामध्ये आता येत्या 2 ते 3 तासात 18 जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। तर चला ते कोणते 18 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात देखील तुफान पाऊस, त्यातील काही तालुके पण आहेत। तसेच इकडे लोहाटा, कळंब तालुका पण आहे, मस्ता, तारखेडचा भाग, येरमाळा, डोकी, पेठ, एडशी, कुसळमचा भाग असेल, त्यानंतर सारोळाचा भाग असेल, धाराशिव असेल, बेमिलचा भाग असेल, या ठिकाणी कामेगावचा भाग असेल, शिविलचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार असून पुढच्या काही तासामध्येच भयानक स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण हे आपल्याला राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांचा प्रचंड कडकडाट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तुळजापूर साईड। त्यानंतर एवढंच नाही तर इकडे कुरुडवाडी, परंडा, त्यानंतर बार्शीचा भाग असेल, करमाळ्याचा भाग असेल, इंदापूरचा भाग असेल, अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार असून विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाचं आगमन होणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दाखल होणार असल्यामुळे सतर्क राहा। तसेच इकडे करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, दौंडच्या भागात देखील अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होईल। तुफान पावसाची शक्यता आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळेल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे व सतर्क राहायचं आहे। राळेगाव, कडा, तसेच इकडे जामखेड, चौसाळा, बीड, केजचे भाग असतील, याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहणार आहे। त्यानंतर इकडे माजलगाव, गेवराई, पाथरीच्या भागात तुफान पावसाचा अंदाज असून पुढच्या 2 तासामध्ये मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। त्यानंतर इकडे बघा,
बीडचा भाग असेल, तसेच इकडे बीडच्या भागानंतर अमळनेरचा भाग असेल, तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. वडवणी तेलगावच्या भागात अक्षरशः अतिवृष्टीची शक्यता होणार आहे. यामध्ये शिरसाल, तेलगाव, वडवणीचा हा जो पट्टा आहे या भागात तुफान पावसाचा अंदाज राहणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह एक भयानक स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे. अति भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. परळी तालुका, अर्धापूर तालुका अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू आहे. काही भागामध्ये आणखीन तीव्रता वाढून सर्व भागामध्ये आता तुफान पाऊस पुढच्या काही तासात बघायला मिळेल. यामध्ये आणखीन व्याप्ती वाढत जाणार आहे. आता लक्ष देऊन बघा, एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याच्या आकारामध्ये एक आपल्याला वातावरण बघायला मिळत आहे. यामध्ये ती परिस्थिती आता महाराष्ट्राच्या अर्ध्या जिल्ह्यांमध्ये ती परिस्थिती आता मोठ्या प्रमाणात भयंकर पाऊस तर अतिवृष्टीसारखा पाऊस देण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. भयानक स्वरूपाचा पाऊस पुढच्या काही तासामध्ये दाखल होत आहे. यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत तर चला तुम्हाला सर्व काही जिल्हे एकदम सुरुवातीपासून सांगतो. आता लक्ष द्या, काही तालुके व जिल्हे मोठ्या रडारवरती असून येत्या 2 तासात भयानक पावसाची शक्यता, अतिवृष्टीची शक्यता या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण एक तीव्र स्वरूपाचं बंगालच्या उपसागराकडून मोठं पावसाळी वातावरण या जिल्ह्यात दाखल होणार असून नदी नाले वाहणारा भयानक स्वरूपाचा मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता नदी नाले वाहतील, नदी नाल्यांचे पाणी शेतामध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. सतर्क राहा. तर चला पाहू. तर इकडे बघा, आता फक्त लक्ष देऊन बघा, मोठा बदल झालेला आहे. तो अंदाज तर आता बघतच आहोत. यामध्ये जर विचार केला तर तो पाऊस खरा सुरुवात होणार आहे इकडे नांदेडमधून. नांदेडला तर अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू झालेला आहे. यामध्ये नांदेड, मुदखेडच्या भागामध्ये भयानक पाऊस सुरू आहे. शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. खूप मोठा धोका आहे. रात्रभर पाऊस झाला व पुन्हा एकदा होत आहे. त्यानंतर पूर्णा, सुगांचा भाग असेल याही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, सोनखेडचा भाग असेल, बुजुर्ग लोहरचा भाग असेल याही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस. त्यानंतर इकडे मुखेडचा भाग, नांदेडचा भाग असेल, बरडचा भाग असेल, अर्धापूरची भाग असेल, भयानक पावसाचा अंदाज असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर भयानक मुसळधार पाऊस राहणार आहे. बसमतच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये हा भयानक पाऊस आता दाखल होत आहे. त्यानंतर इकडे औंधाचा भाग असेल, बोरीचा भाग असेल, जिंतूरची भाग असेल, तुफान स्वरूपाची तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला तीव्र होतानाचं परिस्थितीचं वातावरण हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. त्यानंतर इकडे जिंतूर, बोरीचा भाग असेल, सेलूचा भाग असेल, मंठाचा भाग असेल, परतूरचा भाग असेल, या देखील मोठ्या पट्ट्यामध्ये तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. सतर्क राहा. 2 तास खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये मंठा, सेलू, परतूरचे भाग, जिंतूरचे भाग असेल अति भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं देखील योग्यच ठरेल, कारण की अतिशय मुसळधार ते अतिशय तीव्र स्वरूपाची ही पावसाची परिस्थिती आता सक्रिय झालेली आहे. त्यामुळे सतर्क राहा. भयानक पाऊस येत आहे. यामध्ये सेलू, मंठाचे भाग, परतूरचे भाग मोठ्या रडारवरती असून अतिवृष्टीसारखा पाऊस याही ठिकाणी आता पडणार आहे. शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती या भागात निर्माण होणार आहे. परभणीला अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता, तुम्हाला सांगितलं होतं परभणीत पावसाची व्याप्ती वाढेल, त्याचप्रमाणे आता भयानक पाऊस या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेला आहे. परभणीकडून लगेच पुढच्या जिल्ह्याकडे पाऊस हा 1 ते 1.5 तासात दाखल होईल. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. यामध्ये परभणीचे भाग असतील, परभणी जिल्ह्यातील कमेंट आलेले होते आमच्या भागात कसा पाऊस राहील, तर याही भागात परभणीच्या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे. झरीच्या भागात तुफान ते अति भयानक पावसाची शक्यता पुढच्या काही तासात राहणार असून शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक भयानक स्वरूपाची सिस्टम राज्यातील काही भागाला आता वेढा घालत आहे. यामध्ये कोणते भाग मोठ्या अलर्टवरती आता ठरणार आहेत व कुठे आता भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होण्याच्या मार्गावरती आहे, कारण की आता 30 ते 35 मिनिटाच वेळ राहिलेला आहे. तेवढं मोठं एक चक्रीकार वातावरण, एक कमी दाबासारखी परिस्थिती राज्याला धडक देणार असून तुफान पाऊस काही मिनिटांमध्ये, काही तासामध्ये दाखल होणार आहे. तर यामध्ये आता 13 जिल्ह्यांची नावे आहेत. त्या 13 जिल्ह्यांची एकदा तुम्हाला लिस्ट नावे दाखवतो. तर इकडे बघा, यामध्ये आता खरी सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या पण भागातून. जालना या भागात देखील तुफान पाऊस बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता, एक मोठं वातावरण राज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. हेच एक मोठं आपल्याला कमी दाबाचं तीव्र वातावरण बघायला मिळत आहे. या वातावरणामुळे अति भयानक पाऊस राज्यामध्ये सुरू झालेला आहे. हे वातावरण आता पुढे सरकत जाणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील भयानक स्वरूपाचा पाऊस देईल. उत्तर महाराष्ट्रात देखील पुढच्या 2 तासामध्ये जळगाव, धुळे
अकोल्याचे भाग असतील येत्या 2 ते 3 तासात दाखल होणार असून अतिभयंकर स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. अकोल्याच्या भागामध्ये, नांदेडच्या भागामध्ये देखील तुफान पाऊस, तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीसारखा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे. जो मराठवाडा दुष्काळाच्या छायेत ओळखला जायचा तो मराठवाडा तुफान पावसामध्ये आता रडारवरती बघायला मिळत असून अतिवृष्टीची शक्यता या मराठवाड्यामध्ये पुढच्या काही तासात होण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. जर वातावरणात काही बदल झाला तर लवकरच हवामानाचा पुढचा अंदाज आपण देणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल. आता पूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस होऊन जाईल, त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्यायची आहे, विजांपासून सतर्क देखील राहायचं आहे. तर